शक्यांना ठीक आहे ना, पाया पकडून ठेवा, पाया पकडून ठेवा, घाला लात, घाला लात. हे बघा भावांनो, हे बघा नाही सोडणार तू. अरे लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. कशाच्या कशाच्या ज्याचं काय विचार त्याचं काय आयुष्याचं, कशाच्या आयुष्याचं काय तू कर ना, मग त्याच्या आयुष्याचं काही तू कर ना, करतोय ना. हे काय न्यायाच्या दरबारात जा ना. तुला पोलीस घेतला, तुला दिघी पोलीस स्टेशननी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय ना, त्यांना जाब विचार ना. कोणी केला? दिघी पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला, त्यांना जाब विचार ना तू. त्यांचं बोला मला तुमच्याशी डोकं नाही लावायचं. का बरं नाही लावायचं माझ्याशी डोकं? काल मला भांडण करायचे, भांडण नाही करायचं. मग तू इथं कशाला आलाय? ते काय मी त्याचं बोलतो, कशाला आलाय तू? बघा आता बघितलं का दंडेलशाही भावांनो. न्याय द्या, तुम्हाला काय करायचं एक ओढून द्या सर, एक ओढून द्या त्याच्या. द्या ना, द्या ओढून द्या. ज्याच्यावरती अन्याय झालेला त्याच्यात ओढायचं भावांनो. मी अजून कायदा कुठं हातात घेतला नाही, मला माहित आहे. अरे दुसऱ्याच्या अंगाला त्याची अनुमती न देता माझ्या पकडून ऐक, त्याचं शरीर पकडून ठेवणं हे पण कायद्याला धरून नाहीये, समजलं का? तू कायद्या त्याच्या गोष्टी करू नको. गुन्हा दाखल करू शकतात माझ्या. अरे मग सोड, आम्हाला गुन्हा दाखल करायचा, सोड ना. मग येऊ द्या, पोलीसवाले बोलवा, कोणा बोलवायचं बोलवा. बोलवतो. हा बोलवा, फोन केलं. हा बोलवा, बिंदास बोलवा. मला न्याय द्यायचा, मी बिंदास जायचं. न्याय भावे देणार आहे. मग भावे तिथं काय राहता न्याय द्यायला? नव्हता आला होता. मग जाय तू ते पोलीस स्टेशनला मानणार. भावेचं ऐकून स्टेशन होतं का? अरे भावेचं ऐकून तुम्ही गुन्हा दाखल का केला विचार ना. त्या पीआयला विचार, नव्हतं का? त्या पीआयला विचार, त्या मुलीला सांगायला नव्हतं का? त्या पीआयला विचार, तू भावेचं ऐकून गुन्हा का दाखल केला? कोणाला? तू त्या पीआयला विचार, भावेचं ऐकून तू गुन्हा दाखल का केला? समजलं का? भावांनो, आपले सगळे बांधव नाशिक जिल्हाधिकारी पाठवा. नाशिक जिल्हाधिकारीमध्ये आपले सगळे बांधव पाठवा. आता भागांचे गुंड आलेले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सगळे बांधव पाठवा. आपले सगळे बांधव पाठवा. काय माहिती आहे, मी त्या समोर त्याशी बोलत आहे, तो मागे मागे बोलतोय. काबर आले तुम्ही? मला माहिती का बरं आलं? ठीक आहे, का बरं आलं? सांग, का बरं आलं? का बरं आलं? सांग ना. करायला अरे आलेले, सांग, कशाला मला करायला आलेले तुम्ही. हा. कारण तुम्हाला माहिती आहे काही चुकीचा प्रकार व्हावा. गजानन भोसलेचं विषय मी तुम्ही गजानन भोसले कशाला लपवताय? लपवत काय? अक्कल दाखवतो, चड्डी काढ, सगळं दाखव. त्याच्यामुळे भांडण करणार, आम्ही भांडण करणार नाही. पकडून ठेवलंय, बोला पोलिसांना. भावांनो, या जिल्हाधिकारी कार्यालयात आता बोलो दिवस शेवटच राहणार. बोलो, किती बोलायचं बोलो. आणि एवढा त्रास दिला ना तू, मानसिक लई त्रास दिला. माझ्यावर जेवढे एलिगेशन लावलेत ना तू, फक्त त्याचे पुरावे दे. जेवढे एलिगेशन लावले ना, फक्त त्याचे पुरावे दे. मी आता पण जातो. काही नको जाऊ, बसून राहा आता तू इथं. राहू दे. काही नको जाऊ, उपकार नको करू आमच्यावर, इथंच बसून राहा. हा राहतो. कोणी केलं फोन? लोकांचे फक्त लाईव्ह करायच्या, बनाव्या करायच्या. काय संबंध होता माझ्या फॅमिली मॅटरमध्ये येऊन पडायचा? बरं तिथं असं दाखवायचं होतं ना तुम्ही, नवरा बायको इकडे असं नाही. मुलगा मुलीच्या मागे पाठला करतो आणि जाळण्याचा प्रयत्न केला. कुठं जाळण्याचा प्रयत्न केला बाबा? दाखवा. गेलं तर तिथं दुसरं लग्न करून खुश आहे त्या नवऱ्या घरी. हे नाही दाखवलं. फक्त जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी ना. समोरासमोर बसून काय बोलायला काय व्हाले? एवढे डॉक्युमेंट ठेवलेत ना, यायचे फक्त सत्य दाखवा. हॅलो, कुठे? आतमध्ये फक्त केरळला पाहिजे आता फिरायचं. कलेक्टर सरांचं जे हे आहे ना मेन ऑफिस, आता का बोलत नाही? त्या टाइमला तर गुंड गुंड म्हणून ओरडत होते. हॅलो, हा बोला. काय आठवतं माझे करायचे करून घ्यायचे. आणि हे तर उघड केलं येणारच. सगळंच उघड झालंच आहे ऑलरेडी. कितीला पैसे बिंदास लपू शकतो. आणि
सगळ्यात सीपी साहेबांना पण एक विनंती आहे, त्याचा खुलासा कुठेतरी करा तुम्ही. एखाद्या मुलाने तुम्ही जर लाईव्ह जर कुठे गनचा जरी फोटो बघला, चाकूचा जरी बघला ना, त्याला कायद्याचा बालिकेला म्हणायला होता. त्यांनी लाईव्ह करून माझा का आयुष्य उद्ध्वस्त केलं. ह्याला का तुम्ही जाब नाही विचारत? का नाही विचारत तुम्ही? का विचारायचा अधिकार नाही का तुम्हाला? एखाद्याचा सोशल मीडियावरती काही पण बदनामी करतो, विनाकारण एखाद्याचे आरोप लावतोय, त्याच्यामुळे आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमचा विचारायचा हे नाही का, अधिकार नाही का तुम्हाला? तर परमिशन आहे ना. आज पण तोच व्हिडिओ त्याच्या याला आहे, फेसबुकला आहे, व्हॉट्सअपला आहे, सगळीकडे आहे त्याचा, युट्यूबला पण आहे. दिघी पोलीस स्टेशन भावे फक्त एवढं जरी टाकलं तर माझा तिथं लाईव्ह येतो, सगळं येतो व्हिडिओ. का तुम्हाला विचारायचा अधिकार नाही का? आणि सीपी साहेब तुम्हाला पण सांगतोय, माझ्या जर जीवात बरं वाईट झालं तर हा फक्त जबाबदार राहणार. तुम्ही नाही विचारणार ना, नका विचारू. जे आहे ते तुम्ही आज सत्याची बाजू फक्त दाखवून द्यायची. याला फक्त एवढंच विचारतोय, जे माझ्यावरती एलिगेशन लावले ना त्याचे पुरावे दे, नाहीतर एवढ्या जनतेच्या समोर माझं काय ते खरं सांगायचं. मला बाकी काही गोष्टी नको त्याच्याकडे, कारण याच्याकडनं मला अपेक्षा पण नाही. भ्रष्टाचार बाहेर काढायचा होतो, स्वतः भ्रष्टाचार होऊन बसलेला आहे. लोकांचं आयुष्य बर्बाद करायला काय भेटलं तुला? या पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी माझे पुरावे दिलेले. समाधान आहे तरी की फोन आलता मला, तुला काय पाहिजे सांग, चेतन शेवाळेकडे जायचं नाही, तुझं काय ते आपण बघून घेऊ. मला पैसा नको तुझा बाबा, मला फक्त खरं सांग. प्रसाद घोटेकरांना पण फोन लावला, गजानन तुला काय पैशाचे पैसे सांग, तुझं काय ते आम्ही हे करू. मला पैसे नको, माझी फक्त सत्यता सांग. जर गजानन भोसले 1% जरी कुठं चुकीचं असेल ना, मला जे शिक्षा म्हणलं मला मंजूर आहे. तू जेवढे एलिगेशन लावला त्याचे फक्त पुरावे दे. मला जे काही शिक्षा आहे ते होऊ दे. नसते तुझ्याकडे पुरावे तर डायरेक्ट जनतेच्या समोर जे आहे ते फक्त सत्यता सांग. माफी पण नको लागू, माग होतं, फक्त सत्यता. प्रत्येक जागी जायचं, फक्त लाईव्ह घ्यायचं, त्याला म्हणायचं बाबा हे काय ते काय ते काय. मी विचारतो त्याचं उत्तर दे ना. तोंड गप्प करून ठेवायचं, कारण गेल्या वेळेस आपली भरपूर आपण स्वतःला घालून घेतली ना पोलीस म्हणून. त्यामुळे अजून कुठं काही जायला नाही पाहिजे म्हणून आपण शांत करायचं, घरला गेलं की नंतर बडबड करायचं. सगळं चालू बरोबर ना? हा आले पोलीस, काही गरज नाही. आले पोलीस येऊ द्या ना, काय हरकत नाही, काय हरकत. दाखवा, सगळ्यांना दाखवा. येऊ द्या पोलीसवाले, किती गुन्हे नोंद करायची करू द्या. आधी पण केली साईड खोटे गुन्हे दाखवून अजून बी करू द्या. असंही आयुष्य बरोबर झालेलं आहे, अजून होऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या, काय आयुष्य बरोबर असंही झालेलं आहे. परंतु याला सत्यता जनतेच्या समोर सांगावंच लागेल. गजानन भोसलेचं प्रकरण काय होतं काय नाही. सगळ्या जनतेला आव्हान आहे, सगळ्या जनतेनं विचारा याला गजानन भोसलेचं प्रकरण काय आहे. कमेंट पण करून बसतोय पण एरी कमेंट ओपन ठेवतो, आता लाईव्ह घेतो देखील प्रायव्हेट घेतो. सर काय प्रकार आहे? हो भावे, तुम्ही दोघं चला बरं, काही काम नाही दोघांना, पण दोघं चला. चला चला गजानन भाऊ चला, चला शर्ट घालून घ्या. गजानन शर्ट घालून घ्या, चला पोलीस स्टेशनला जाऊ. कोणतं पोलीस स्टेशन आहे? सरकारवाडा पोलीस. ठीक आहे, चालेल. चला चला भावे, त्याच्यासोबत कोण कोण? मी येतो सरकारवाडा सोबत. तर भावांनो, आता आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. तिथे पण आपण काय असेल ते बघूया, पण कुठंतरी हे सत्य उघड होऊ द्या. भावे आता कमेंट बंद करून बसतोय किंवा काय, पण हे बघा आत्ता पण एवढी जनता बघत होती, तुमचं सहकार्य हवंय एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आणि पोलीस स्टेशनमध्ये काय होतं त्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा सांगतो, याच्यामध्ये माझं वैयक्तिक काही नाही, पण आता बघू काय काय. आजही गप्प बसले, उद्या आम्ही पुन्हा बघू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम. काय नाव आहे?